आज आपण ज्या काळामध्ये जगतो आहोत त्या काळामध्ये कसं जगलं पाहिजे हे जर समजा शिवछत्रपतींचा इतिहास वाचला तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीतनं आपण काय वाचतो? आपण आग्र्याहून सुटका वाचतो, अफजल खानाचा वध वाचतो, शाहिस्तेखानाची बोटं छाटली ती वाचतो, सिद्धी जोहरचा वेढा तोडून महाराज कसे आले ते बघतो. परंतु या 50 वर्षामध्ये, आयुष्याच्या 50 वर्षामध्ये त्या माणसाने आपल्याला काय सांगितलं, आपल्याला काय शिकवलं, महाराष्ट्राने ह्याच्या पुढे कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि तीच अनेक असंख्य गोष्टींची परंपरा आज ही फक्त महाराष्ट्राला लाभलेली आहे. मी त्या दिवशीचं माझं एक गुढीपाडव्याच्या सभेमधलं माझं भाषण होतं, त्याच्यामध्ये मी झरझर काही लोकांची नावं घेतली. सगळ्यांबद्दलच काही मला बोलता नाही आलं. परंतु तुम्ही महाराष्ट्र हा हे एकमेव राज्य आहे ज्याला आता 47 साली ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या सगळ्या प्रदेशांची राज्य झाली. म्हणून आता त्याला राज्य म्हणावं लागतंय. पण ते एकमेव राज्य असं आहे महाराष्ट्र की ज्याच्यातलं तुम्ही कोणतेही क्षेत्र काढा, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला माणसं मिळतील आणि अद्भुत पराक्रम गाजवलेली माणसं मिळतील. हे तुम्हाला भारताच्या देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये अशी तुम्हाला माणसं सापडणार नाहीत. म्हणून मी आज तुमच्या समोर इथे मी तो जो मी आलेख दाखवला होता, जे काही लोकांसमोर तुम्ही सगळ्यांसमोर जे दाखवलं होतं, फक्त झरझर तुमच्या समोर फक्त मांडणार आहे की महाराष्ट्राचं कर्तृत्व काय, महाराष्ट्राची ओळख काय. म्हणजे मी तुम्हाला आता एक फक्त गोष्ट तुम्हाला मी वाचून दाखवतो. हा साधारणपणे त्याचा मराठीत भावार्थ आहे. हा फक्त भावार्थ आहे, तेवढा भावार्थ म्हणून तुम्ही फक्त बघितलं पाहिजे त्याच्याकडे. हे साधारणपणे 1904 साली रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली शिवाजी महाराजांवरची कविता आहे. कुठे? बंगाल. शिवछत्रपतींचा आदर्श किंवा शिवछत्रपतींबद्दलचा प्रेम, हेवा हा कुठपर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत पसरला होता. त्याचा अगदी सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर शिवछत्रपतींच्या वेळेला एक व्यक्ती तशी ही पूर्वेच्या बाजूला पण होती, आसाममध्ये. त्या व्यक्तीचा आदर्श हे आमचे शिवछत्रपती होते. त्या व्यक्तीचं नाव होतं लच्छितबड फुकंद. हा तिकडचा मोठा एक सेनापती होता आसाम मधला. या सर्व लोकांना शिवछत्रपती माहिती आहेत, महाराष्ट्राला नाही कळले. ती टागोरांची फक्त मी तुम्हाला भावार्थ फक्त वाचून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. त्याला काही कवितेचं असं स्वरूप नाहीये. हे शिवाजी महाराज, आज आम्ही तुम्हाला केवळ इतिहासातील राजा म्हणून आठवत नाही, तर एका जागृत शक्तीप्रमाणे पुन्हा आमंत्रित करतो. तुम्ही तलवारीने जिंकलेली भूमी नाही, तर आत्मसन्मान जागवलेल्या जनसमुदाय हीच तुमची खरी परंपरा. तुम्ही लोकांना फक्त राज्य दिलं नाही, तर स्वराज्य म्हणजे काय हे शिकवलं. भीतीच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःच्या अस्तित्वासाठी उभं राहणं हे काय असतं हे शिकवलं. आजही आम्ही तसंच गुलाम आहोत, भीतीचे, आळशीपणाचे आणि परावलंबित्वाचे. तुम्ही शत्रूंशी लढतात, आम्हाला स्वतःशी लढायला शिकायचं आहे. हे शिवाजी